उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देव मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे ताटाक जाता तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करगणनाथ उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुराणाचे आत्मजा वाक सिद्धे पावीचे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माहि दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जनतया माहि दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका नमन करुणी सकळा हरिकथा बोलाई बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी सर्वांना हे ज्ञात आहे आमचे आवडीचे मृदंगाचार्य रामेश्वर महाराज शास्त्री सोमेश्वर थोडा फरक झाला बस बाल संस्कार शिबिराचा आज सांगता समारोप सोहळा सहज आमच्या गायक मंडळीला विचारलं तर म्हणे काल्याचा अभंग घ्या बाबा तुमच्या परवानगी ना ठीक आहे आणि ते वस्तुस्थिती आहे वारेकरी संप्रदायामध्ये समाप्ती समारोप सांगता असे शब्द डोळा पुढे चित्र उभं राहतं गोपाल काल्याच काला झाला म्हणजे सोहळा संपला हे जाहीर करावं लागत नाही ते मला योग्य वाटलं तुमचा ठीक आहे
बाल संस्कार आणि त्याचा आज समारोप। आम्ही थोडे अडचणीत आलो मोठ्याशी गाठ पडल्यामुळे। ते मंत्री बाबासाहेब पाटील रामायण घेतलं तेव्हा सायंकाळी 6 ते 9, पुन्हा काय त्यांच्या डोक्यात आलं 4 दिवसापूर्वी बदललं 2 ते 5 अहमदपूरला। तर दुसरं कोणी असतं तर म्हटलं असतं कॅन्सल करा, पण ते साहेब पडतात ना, म्हणून थोडी धावपळ करून तरी मी इथे 9:30लाच आलो। ते तुम्ही कधी या, थोडा वशिला लावला, म्हटलं आपण 9:15 ते 11:15 करू, म्हणजे मी 2 तासात तिथे पुन्हा स्टेजवर असलो पाहिजे, तुमचंही झालं पाहिजे, तुमचं नुकसान होऊ नये म्हणून 9:15ला आपण सुरू केलं, म्हणजे 11:15 तुमचे 2 तास, तुम्हाला फक्त 15 मिनिटाची तडजोड आहे। अष्टामोड समजून घेणे। विठ्ठल या संबंधाने उपस्थित ज्यांच्यावर बाल संस्कार घडवण्याचं कार्य केलं ते सगळे बालक टाळ घेऊन उभे आहे। हे इथं तुकाराम महाराज उभे आहे। या बालकांना परवानगी देऊन या शिबिरामध्ये आणून सोडणारे त्यांचे पालकही तेवढेच धन्यवादास पात्र आहे। म्हणून बालकांनाही वंदन करतो आणि तुम्हाला इथं परवानगी दिली म्हणून तुमच्या बापालाही वंदन करतो। विनयकरी महाराज, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, हार्मोनियम वादक महाराज, सगळे आमच्या गावडी अते पटका आलाच भाऊ आमचा, ठीक आहे, सगळे आवडीचे गायनाचार्य आणि टाळकरी महाराज, पुढे बसलेले सर्व मान्यवर, हार्मोनियम वादक, आता जमलं सुंदर साऊंड सिस्टीम, आतापर्यंत दुर्लक्ष होतं माझ्याकडे, आता लक्ष आलं तुझं की कीर्तन याचं आहे। विठ्ठल विठ्ठल असं रोजच होतं, रोजच होतं। सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद। ज्या गोष्टीची सध्या अत्यंत गरज आहे, अत्यंत म्हणतोय मी, मंदिर बांधणं सोपं आहे। एखादा श्रीमंत बिल्डर वगैरे त्याच्यातला असेल तर एकटाही मंदिर बांधून देतो, किंवा एखाद्या श्रीमंताकडून खडी, एखाद्या श्रीमंताकडून रेती, एखाद्या श्रीमंताकडून सिमेंट, लोखंड, असं लातूरात फिरून मंदिर तयार होतं। पण त्या मंदिरामध्ये टाळ वाजवायला कोण? आणि म्हणून हे सोमेश्वर बाबाचं त्यांना सहकार्य करणाऱ्याचं कौतुकास्पद कार्य आहे। आज या गोष्टीची गरज आहे। विश्वामित्र निघाले, राम लक्ष्मणाला आणून सोडलं, अयोध्येत लग्न झाल्यावरची गोष्ट 2च मिनिटात सांगतो। निघाले तेव्हा राजे दशरथ रडायला लागले, याचं कारण सांगतो। साधूचं जाणं दुःख देतं, दुर्जनाचं येणं दुःख देतं। दुर्जन कधी भेटू नये आणि सज्जन कधी तुटू नये। बिछुरत एक प्राण हरिले, मिलत दुःख दारुण देई। दुर्जन भेटला तर दुःख आहे आणि सज्जन तुटला तर दुःख। एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग। बरं का साठे महाराज, जन्मोजन्मी। म्हणून विश्वामित्र निघाले अयोध्येतून, तेव्हा दशरथ राजे रडून म्हणतात, बाबा एकांत में चलो, कुछ कहना है। हे नीट आहे का? मी संस्कारासाठी सांगतो। एकांतात नेलं आणि राजा दशरथजी रडायला लागले। दोघच आहे, विश्वामित्र आणि दशरथजी। क्यों रोते हो महाराज?
मेरी अंतरात्मा बोल रही बाबा कि दशरथ तू ज्यादा दिन जिंदा रहने वाला नहीं, तो मैं कुछ मांगता हूं। विश्वामित्र बोले मेरे जैसा लंगोटी वाला आप जैसे सम्राट को क्या दे सकता? मेरे जैसा लंगोटी वाला आप जैसे सम्राट को क्या दे सकता? बाबा मरने के बाद मेरे महल को भूलना नहीं, आते जाते रहना और मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना। जरा विचार करा, संस्कार जगातली सर्वात मोठी श्रीमंती आहे। जर संस्कार नसेल, तुम्ही कितीही कष्टानं मिळवलं असेल, तर तुमचे पोरं 12 ते 4 रात्री ढाब्यावर थांबून 100 मित्रांना गोळा करून तुमच्या नरड्याला चाकू लावून 10-10 विकर विकून वर्षभरात जर्मनच्या ताटात त्याच गावात बाजरीचे पीठ मागतील, जर संस्कार नसेल तर। असे संस्कार जर झाले ना, तर तुम्ही अपेक्षा केली नाही एवढं वैभव तुमची मुलं तुमच्या समोर निर्माण करतील। म्हणून आज गरज ज्या गोष्टीची आहे ते या ठिकाणी घडून आलं, याचा तुम्हाला मला सर्वांना आनंद आहे। विठ्ठल सांगून गेलो, सांगता समारोप समाप्ती। काही काही माणसं ज्यांचा आमच्या संप्रदायाशी काही संबंध नाही, देणं घेणं नाही, ज्याच्या वाचून आमच्या परमार्थाचं काही नडलं नाही, असे रिकाम टेकडे उसण्या तंबाखूला उसण्यात चुना म्हणून येड्या बाबोईजवळ डोके चालवतात। अरे काय विशेष आहे? किती दिवसापासून लाव ठेवलं बुवा लोकांनी, उठले सुटले गोपाल कालांत दहील आहे, गोपाल कालांत दहील आहे, गोपाल कालांत का 1.5 रुपयाचं दहीन 2 रुपयाच्या लाया, याच्यापेक्षा चांगलं करून खाता येत नाही का घरी? लेका उसण्या चुन्यावाल्या त्याच्यापेक्षा चांगलं खाशील रे, त्याला महत्व नाही, काय खातो हे महत्वाचं नाही। आताही पहा, माणसं उमेदवारापेक्षा हुशार झाली, काय बोलतो इकडे लक्ष देत नाही लोक, कोण बोलतोय। नाही तर भाषण चाललंय दारूबंदीवर, संताची प्रमाण घेऊन, दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खायचे, कहे दास करगरी नरको में जायचे, दारू गांजा मतपी आरो अक्कल गुंग हो जाती, अपने कबर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती। टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं की यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार। हो, पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं। म्हणून काय बोलतो हे महत्वाचं नाही, कोण बोलतो, विषय काय यापेक्षा वक्ता कोण, तसं परमार्थात खातो काय यापेक्षा देतो कोण। भानुदास गीती भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ। प्रसाद देणारे भगवंत आहे, आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही, साखर फुटाणे पेढे। प्रसाद शब्दाचा अर्थ होतो प्रसन्नता, प्रसाद असतो प्रसन्नता, आणि प्रसन्नता साठे बाबा हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे। संपत्ती आणि विपत्ती हे फारसं सुख दुःखाला कारणीभूत नाही। अरे संपत्ती जर सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात?
त्याचं उत्तर आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथे मन विषण्ण आहे तिथं सुखाची हानी आहे आणि मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी आहे. मन करा रे प्रसन्न. अहो पण प्रसन्न कसं करायचं हे पहा. आता इथे जेवढे बसलेले आहे तुमची जी परिस्थिती सत्याची आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला समाधान मिळू शकते. फक्त विचार करणे बस. समाधानासाठी कुठे लातुरात दुकानात जायची गरज नाही. विचार म्हणजे ज्याच्या पायात चपलाय त्याला जर समाधान मिळवायचं असेल अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा लगेच समाधान. ज्याचं मोडकं घर आहे त्याला समाधान मिळवायचं असेल तर रोडवर पडलेल्या फुटपाथवर बिना अंथरुणा पांघरुणाचं पावसात भिजलेलं त्याचा विचार करा. मग सकाळी पांडुरंगाचे आभार माना. विठ्ठला हे रात्रभर भिजत पडलं मी कोण्या जन्मात पुण्य केलं मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं असा विचार लगेच समाधान. तर याच्यावर कीर्तन होईल. हे पहा सगळ्यात मोठं दुःख आहे आईचं जाणं. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. आई मरण पावली म्हणजे कवटाळू 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 मुलगा रडतो. त्यानं समाधान कसं मिळवायचं मी सांगतो तसं. त्यानं विचार करायचा आता माझ्या आईचं वय 90 आहे आणि माझं 65 आहे. दुःख आहेच पण डेड बॉडीला कवटाळताना विचार करायचा की देवा ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली मला आईचं 65 वर्ष सानिध्य लाभलं मी केवढा समाधानी. उलट विचार करा. मुलगा नाही माणसं नाराज होतात. 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाढान दिवा लावायला कोणी नाही तरी समाधान मिळू शकते. कशामुळे ज्याचं एकुलत एक दररोज दारू पिऊन हरिपाठ करणाऱ्या बापाच्या कमरड्यात बुटा भरल्या 2 लाता घालतय रोज त्याच्याकडे पहा आणि मग देवाचे आभार मान. विठ्ठला निदान लाता घालायला मला कोणी होऊ दिलं नाही तुझी मेहरबानी असा विचार आहे तिथे समाधान आहे. विचारा वाचून वाचून न पविजे समाधान. समाधान म्हणून प्रसाद देणारे दोघच आहे जगात. एक तर भगवंत अथवा संत. का चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. म्हणून समाधान संतांच्याकडे प्रसाद त्याने दिला. एकची टाळी
टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. या प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संताने. आपलं भाग्य आहे साठेबाबा नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. म्हणून काला फक्त महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सोडून जा, काल्याचा आनंद परप्रांतात नाही. आणि महाराष्ट्राचं महत्व महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय कळत नाही. अष्टमोड अरे जातात ना, यात्रेच्या निमित्तानं लोक जातात आणि गेलंच पाहिजे. पण तिथं गेल्यावर पुजारी ओळखतो, टोप्या महाराष्ट्रातून आल्या, लगेच पडदा पाडतो. रुको, भगवान सोर आहे, झोपला म्हणतो भगवान. आता भगवान जर झोपला तर पुजारी उठेल का सकाळी? खरं सांगा. पण ह्या टोप्या तिथे डोके चालवतात. टोप्या कोणी घालतात का? ज्यांना डोके आहे ते. मग महाराष्ट्रातल्या टोप्या टोपीतलं डोकं वापरतात. अजी बहुत दूर से आहे, महाराष्ट्र से आहे, कुछ करो बाबा, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निघालो, प्रत्येकाने 100ची नोट दाखवली. साठे बाबा पडदा बाजूला, करो दर्शन. का उठला म्हणतो देव, तू या बापाचा गडी आहे का रे देव? उसात दारे धरतो का? 100 रुपयात उठवतो? नाही दिली तर झोपला म्हणतो. आणि एवढं करून 25 फुटाहून दर्शन, 25 फुटाहून. मग महाराष्ट्राच्या वारकऱ्याला महाराष्ट्राचं महत्व कळतं. का इतक्या लांबून आलो, एवढे पैसे खर्च केले तरी 25 फुटाहून दर्शन. आपला विठोबा नाही का रे बरा? एक नया पैसा खर्च नाही. कोण्याही संतांच्या पालखीमध्ये जर्मनच्या ताटात आमटी भात खात ज्ञानबा तुकाराम नाचत नाचत जायचं. आणि तिथे जाऊन त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला डोकं ठेवून दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या दैवताचं. तुकोबाराय अनुभवानं लिहितात. उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड ऐकिले क्षत्र महिमे. पण ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे महाराष्ट्रात. ऐसे संतजन, ऐसे हरिदास महाराष्ट्रात. आणि ऐसा नामघोष महाराष्ट्रात. नाम, भक्त आणि देव हे तिन्ही एकत्रित जिथे येतात, काला तिथे होतो. कथा त्रिवेणी संगम, कथा देव भक्तानी देव भक्तानी Thank you.
त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. देव पाहिजे, भक्त पाहिजे न नाम पाहिजे साठे बाबा. हे तिन्ही जिथे काला तिथे, म्हणून काला महाराष्ट्रात आहे. पण अतिपरिचयामुळे आपल्याला महत्व वाटत नाही. कोण्या गावचा सप्तान त्याचा काला ठरलेला जाईल. अतिपरिचय झाला, अतिपरिचय झाला की महत्व संपत असतं बरं का. जावाई असावा दूरचा, 4-2 वर्षानं येणारा. सासू नाचायचीच राहते, घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन जावायला. जावाई मात्र 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू म्हणते ते तांबडी बादली भरली नळ्यावर माझीच आहे, आणि येताना इतका दर्जा खाली जातो. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रकट दिसतो भानु जगी तुच्छ पाही. लघु शशी द्वितीयचा वंदिती सर्व भावे. म्हणून सखया रे दूरदेशी राहावे. अतिपरिचयात अवज्ञा भवती. तसा काल्याचा ना आपला अतिपरिचय झाला म्हणून आपल्याला काल्याचं महत्व वाटत नाही. हे साधं आहे का. काला आणि भात न दही. तुम्हाला प्रमाण पाठ नाही मला चांगलं माहिती आहे. तो नेहमी माझा सोबत असून त्यालाही पाठ नाही हे माहिती आहे. पण प्रमाण इतकं सुंदर आहे. तुकोबा राहायचं. तुमच्या डोक्यातही आलं नाही ते अजून. तुम्ही म्हणता ते नाहीच. यासी तुझे ऐसे काही, यासी तुळे ऐसे काही, यासी तुळे ऐसे काही, तुझे भुवनी नाही, तुझे भुवनी नाही. काला भात दही, काला भात दही, ब्रह्माधिका दुर्लभ, तुळे ऐसे काही. याला तुलना करायला त्रिभुवनात नाही. सहज शब्द आहे. यासी तुळे ऐसे काही, तुझे त्रिभुवनी नाही. कशाला. काला भात दही. 3च गोष्टी आहे. दही आहे, भात आहे, काला आहे. ब्रह्मादिका दुर्लभ. आपल्याला अतिपरिचयामुळे साठे बाबा महत्व वाटत नाही. अतिपरिचयामुळे. एक महाराष्ट्र सोडून जा, काला परप्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा, सत्यलोकात नाही. त्याच्याही पलीकडे जा, वैकुंठात नाही.
वैकुंठात सुद्धा नाही. अभंगाकडे आलो आपण. तुमच्या लक्षात आलं, उशिरा का होईना. वैकुंठितो ऐसे नाही कवड काही काल्याचे. आणि वैकुंठात जर काला असता साठे बाबा, तर वैकुंठात वास्तव्य करणाऱ्यांनी हे शब्द वापरले नसते. उपजोनिया पुढा देऊ उपजोनिया पुढा दुसऱ्या चरणाचा पहिल्याशी संबंध हे तुम्ही ओळखायचं सगळं. मी आयुष्यात कधीच सांगितलं नाही दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात. हे त्यांनी ओळखायचं आमच्या गायक लोकांनी. ते बरोबर त्यांना माहिती आहे, वेल्डिंग करता येतं. आपण बरोबर दुसऱ्या चरणात आलो. वैकुंठितो ऐसे नाही. कळलं तर बैल बाजारातली भाषा असते काही गोष्टी. अरे ते रुमालाच्या आत चालतोय सौदा साठे बाबा. 2 म्हशी केवढ्याला विकल्या हे दलालालाच माहिती. मालकाला कळत नाही. त्यांचे शब्द माहिती का तुम्हाला? टोकन, बिगर, शिकला, चौथकला, कपकला आणि मग गड्डी 10,000ला. त्याच्या पुढे गिरीपंजा. आहे का कोणी व्यापारी इथं? गिरीपंजा, सुती टोकन, चक्कर, वाणी, ऐवज टोकन, मग साडे नाकी 45ला म्हणतात बाबा. मग 60 पासून पुन्हा भाषा बदलते. सबई, 70ला रेखी, 80ला बट्टल, 90ला उन्नी आणि 1,00,000ला पेटी. गात्यात नाही पण माझ्यापासून शिकून घ्या ना. विठ्ठल जमला आता. भाषा समजली आपल्याला. हा बस. दुसरं चरण वैकुंठितो ऐसे नाही. कशावरून?
अरे ज्यांचा अभंग आहे ते तुकाराम महाराज आहे. आम्ही वैकुंठवासी अनुभवानं सांगतात. वैकुंठितो ऐसे नाही, आणि जर असतं तर उपजोनिया पुढती येऊ हे वैकुंठातल्यानी म्हटलं नसतं. आपण असं करीत पहिल्यावर गेलो. आम्ही वैकुंठात आहोत, पण हे नसल्यामुळे पुन्हा जन्म घेऊ. हो पण महाराज आता जन्माला येऊ म्हटल्यापेक्षा आताच नाही मरू. हा सोपं आहे ना. पाहुणे पुरणपोळीचा पाहुणचार झाला की घर मालकाला जाताना काय म्हणतात? येतो पाटील. आले का येतो तर मग जातोच कसं? जातानाचे शब्द असतात येतो पाटील. तसं उपजोनिया पुढती येऊ, त्यापेक्षा आम्ही आताच नाही मरू असं का नाही म्हणत? त्याचं कारण आहे बाबा. जन्म झाला त्याला जायचं आहे. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र कोटि देवता मर गए. पड़े काल के फांसी 3 लोग पर छत्र बिराजे. लूटा कुंज बिहारी कहत कबीरा सो भी मर गए. रहत कौन विचारी उपजे ते नासे. जन्म झाला ना त्याला जायचंच आहे. या न्यायानं मी सुद्धा जाणार महाराज म्हणतात, पण पुन्हा येणार. आता जाणार पण पुन्हा येणार. उपजोनिया पुढती येऊ. पण एवढं सोपं आहे का महाराज जाणं येणं? अरे मरायच्या वेळेला एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाहिन. बोलता नये काही बैसली नवही द्वारे. मरायचं दुःख आणि जन्माला यायचं कोण्यातरी आईच्या उदराचा आश्रय करायचा आहे. आणि पूर्वीचं प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित, नाही तर डॉक्टर घाई पाटील इकडे या पाटील. काय 2 पैकी 1 काय बाळ जगल नाही तर बाळाची आई. आणि लवकर सांगा वेळ कमी आहे 11 वाजले लवकर सांगा. म्हणजे जर बाळ पाहिजे असेल तर आई जाते आणि आई पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे 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 करून काढतो. बोला शेताची कर्मजाड तुझी मान अडकली. झालं बाळपण व्यवस्थित तर पुढे बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा. आता विष्टा मूत्र हाते चिवडीता भरे सर्वांग समजे ना. आईशा परी बाळपण खेळता वय गेले निघून. जननी मने वाढे नंदन आयुष्य गेले कळेना. जन्माचं दुःख मरणाचं दुःख आणि तुम्ही सहज म्हणता मी पुन्हा येऊ उपजोनिया. हो पण एवढा मोठा जन्माचा त्रास काढणार पुन्हा जन्माला येणार नेमका हेतू काय? काला
मोठा जन्माचा त्रास सहन करणार महाराज. कशासाठी? काला खाऊ दही भात. आता कौतुक करावं वाटतं महाराज. काय अहो, एवढा मोठा त्रास काढायचा तर मग चांगल्या चांगल्या पदार्थाची नाव घ्या ना. उपदुनिया पुढते येऊ, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी खाऊ, काला खाऊ दही भात. अरे त्याचं कारण आहे राजा. आम्ही जिथे वास्तव्याला आहो तिथे हा पदार्थ मिळत नाही. मिळते कुठं? विशेष हा लाभ संत वैकुंठी दुर्लभ. मग वैकुंठी तो ऐसे नाही. मग जिथे काला मिळतो त्याच्यासाठी उपजोनिया पुढती येऊन काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आपण एवढा दुर्लभ असणारा काला मग तुम्हाला प्राप्त झाल्यावर तुम्ही एकटा घेणार नाही, इतरांना देणार. एक एक हिरा आमच्या संप्रदायात आहे बाबा. एकदा टाळ्या वाजवा. तुम्हाला काही त्रास आहे का तेवढा? एखादी नटी वाकडी तिकडी नाचली तर टाळ्या वाजवतात. हे आमचे पार आतड्या तुटेपर्यंत. विठ्ठल मग तो दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला महाराज. एकटा घेणार? महाराज म्हणतात मी आपलपोट्या नाही. सेवितो हा रस वाट प्रमाणाची रेलचेल आहे. नका चर फळू घ्या रे तुम्ही.
खातो न तुम्ही घ्या. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी या न्यायानं एकमेका देऊ. पण इथली मजा पहा. म्हणून कुठं थांबायचं त्याच्यावर अर्थ लागतो रे भाऊ. थांबायचं कुठे. पहिलं व्याकरण शिकावं लागतं. हे नंतर त्याचं महत्व कळलं आम्हाला. 2 वर्ष केवळ व्याकरण पत्ताच नाही बाकी कीर्तनाचा वगैरे. तेव्हा असं वैतागून वाटायचं. आपण घरदार सोडून आलो आणि संस्कृतचं व्याकरण मराठीचं व्याकरण. आता जे बुवा एक टिपण पाठ केले की कंबर बांधून लगेच तुकाराम महाराज काय सांगतात ना आपल्या मागे हे काय लावलं. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून मूळचे ध्वनी निघतात त्यास वर्ण म्हणतात. वर्णाचे 2 प्रकार स्वर आणि व्यंजन. दुसऱ्याच्या साह्या वाचून स्वतंत्रपणे ज्याचा उच्चार त्याला स्वर म्हणतात. स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन उच्चार त्याला व्यंजन म्हणतात. हे डोकी दुखी 2 वर्ष. पण आत्ता कळलं. एकदा व्याकरण तयार झालं ना टिपण पाठ करायची गरज नाही. म्हणजे थांबायचं कुठे यासाठी सांगतो मी. पूर्णविराम. एकमेका देवमुखे. कीर्तन झाल्यावर तसं करू नका. एकमेका देवमुखे पूर्णविराम कुठे दे. अरे नुसतं पूर्णविरामानं अर्थाचा अनर्थ सांगतो मी तुम्हाला. एक मिनिट घेतो. वानरास पुच्छ 3 हत्तीस दंत 6 स्त्रीस वस्त्र नाही घोड्यास शिंगे पहा. कसं झालं आता. काय झालं काय साठी बाबा. फक्त पूर्णविराम बदलला. वानरास पुच्छ 3 शब्दाचं वानर. हत्तीस दंत 6 दाताचा हत्ती. स्त्रीस वस्त्र नाही विवस्त्र महिला. आणि घोड्यास शिंगे पहा शिंगाचं घोड. कशामुळे झाले अष्टामोड. फक्त पूर्णविराम पुढे गेला. एक शब्दानं इकडे घ्या अर्थ तिथेच आहे. वानरास पुच्छ पूर्णविराम शब्दाचं वानर. 3 हत्तीस दंत 6. आता काही मंत्र बोलावं लागतं का. 2 दाताचा हत्ती बेत्रिक 6. 3 हत्तीस दंत 6 स्त्रीस वस्त्र पूर्णविराम. अन्नाही घोड्यास शिंगे पहा विठ्ठल. जमलं तसं एकमेका देऊ मुखे. कीर्तन झाल्यावर एकमेकाच्या तोंडात ठेवून देऊ असं नाही. देऊवर थांबा आधी. देऊवर. देऊ हे क्रियापद. एकमेका देऊ. काला हा द्यायचा आहे. काला वाटू एक वाटू एकमेका. म्हणून देऊवर थांबा. देऊ एकमेका देऊ. पण देता देता वारकरी असला तर तिथून पुढचं वाचा. मुखे सुखे घालू तर मजा येते. आधी तर द्यायचा हे तर सर्वांना नियम माहित आहे. काला द्यायचा एकमेकाला. पण देता देता चंदनवाला माळकरी वारकरी दिसला तर त्याच्या मुखातही घालू. एकमेका देऊ. पण देता देता वैष्णव असेल तर मुखे सुखे घालू. तिथून पुढचे. आणि मग हुंबरी शब्द राखीव ठेवा. याला हुंडार नाही म्हणतात. हा खेड्यातला शब्द आहे. अजूनही खेड्यातले शब्द वापरल्याशिवाय बुवाला कीर्तनाचा अर्थ लावता येत नाही. घाबरियाच्या मोडा काड्या. काड्या मोडा म्हणजे
काडी मोड म्हणतात त्याला, काडी मोड. पूर्वीचा काळ पटत नसेल पती पत्नीचं तर 10-20 प्रतिष्ठित एकत्रित यायचे आणि मग सल्ला द्यायचे. अरे मग हे रोजच्या भांडणापेक्षा काडी मोड म्हणजे घटस्फोट. तसं घाबरियाच्या मोडा काड्या आहे ना, त्याची गरज आहे त्या शब्दाची, अजूनही गरज आहे. तसं हुंडारणे, हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नसतात, बैल बाटूक खाऊन बैदुलासारखी गोल गरगरीत झालेली, संध्याकाळच्या वेळेस तिसरा पहारा मग शेतकरी बैलाला सोडून देतो, कामासाठी नाही नुसता सोडतो, पाठीवर दोर टाकून सोडला बैल की ते बैल चरत नाही, बांधानं शब्दाचा गोंडा वर करून बांधानं गिरट्या मारतात आणि जर ओली माती दिसली तर शिंगाणं उकरतात. हे हुंडारणे, आनंद व्यक्त करणे. तसं सुखे घाल कुंभार. महाराज हे ठीक आहे, 11:15 झाले ना, मग काला करणार कुठं मजा आली. बरोबर अर्धा तास आहे, आरती सहित 11:45 तुम्हाला मोकळे करतो. अजिबात टेन्शन घेऊ नका. काही आता आले त्यांना वाटत असेल की लय कीर्तन थोडं केलं, तुम्ही पार उपीट खात बसले घरी ना. आता म्हणतात आम्ही कुठून आलो कुठे, बरोबर 9:30 हजर, 9:45 तर इथे सुरू झालं. म्हणजे तडजोड नाही. सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे, ते त्याच्यात नाही चालत.
एकदा 2 मिनिट हात वर करा सर्वांनी. शूटिंग वाले एवढे हात घे म्हणजे उद्या पेपरला दे. बाल संस्कार शिबिराचा सोहळा संपन्न झाला, त्याच्यात भजन करणारे भाविक बस एवढे हात दाखवायचे. लवकर घे, हात दुखायचे आधी, त्यांना सवय नाही. आणि एका तालात थोडस तुम्ही थांबा. बरोबर करू, दोघांचंही करू आपलं. बरोबर दोघांचंही व्हायचंच आहे ना. करू करू म्हणतो मी. हातवर करा. आलं तुमच्या लक्षात? हा विठोबा रखुमाई. हा एक थांबा, हार्मोनियम बंद, नुसतं टाळा. हा हा एक, चला जा ताकद, एक जरा ताकद, एक शाबास. हा शाबास. हा शूटिंग घे, हे टाटा बिरलाल नाही. विठोबा रखुमाई. म्हणू द्या पण
वाळवंट विकार रहित अंतकरणाला म्हटलेला आहे. आणि जीव ब्रह्म ऐक्य हा काला आहे. जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. तसं लाह्या अनेक आहे, दही एक आहे. अनेक लाह्याचं एका दह्यासी, तसं अनेक जीवाचं एका ब्रह्मासी ऐक्य जीव ब्रह्म ऐक्य काला होतो कुठे? ज्याचं विकार रहित अंतकरण आहे त्याचं नाव वाळवंट आहे. काम कोह मदमान न मोहा लोभन क्षोभन रागन दोहा जिनके कपट दंब नहीं माया तिनके हृदय बसहू रघुराया. तो वाळवंटात असतो. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. वाळवंटी म्हणजे विकार रहित अंतकरण. विठ्ठल हे सगळे इथं आहे, वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. असे गायनाचार्य नाही, असे मृदंगाचार्य नाही, असे टाळकरी नाही, असा नामघोष नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. तेवढ्यासाठी उपजवण्या पुढे ते येऊ काला खाऊ दही भात. बरं का सोमेश्वरजी, पुन्हा येऊ. मी नागपूरहून बोलतो, मी पुन्हा येईल म्हणतो. हा, हे मराठी चांगली कळते तुम्हाला. उपजवणीया काय झाडीन काय डोंगर सगळे ओके. हे कीर्तनापेक्षा हे चांगलं पाठ आहे. विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हटलं की चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचं फक्त उच्चारण करायचं आहे, बाकी नाही. उच्चारण चरित्राचं कोणतं? गोकुळात घडलेलं. याचं काय कारण आहे? फक्त गोकुळ सोडलं नाही साठे बाबा, याच्यावर 2 तास कीर्तन करता येईल. म्हणायचं आहे गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. अरे फक्त गोकुळ नाही ना सोडलं, वृंदावन सोडलं, गोवर्धन सोडला, यमुना सोडली, गोपाळ सोडले, गोपिका सोडल्या, गायी सोडल्या, गायी राखायची काठी सोडली, खांद्यावरचं घोंगड सोडलं, मम्मीनं बांधून दिलेले पट्टी मस्तकाची त्याच्यात खोवलेला मोराचा पीस सोडला, लालन पालन करणारा बाप नंद पाटील सोडला, बोटाला धरून चालणं शिकवलं ज्या यशोदेनं वाड्यात ती आई सोडली, बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती माय सोडली, आणि जेव्हा कमरेला खोवलेली बासरी सोडली, जगाचे अश्रू पुसणारा जगाचा बाप ढसा ढसा रडला. कधी? बासरी खाली ठेवताना. का? मुरली नोहे केवळ बाण, तिने हरला माझा प्राण, संसार केला दाना दिन. अरे यमुना जळ स्थिर स्थिर वाय, गायी व्याघ्र एके ठाई झाली. तुम्हाला वाटते का ते फुटभर लांबीचं लाकूड त्याच्यात काय जादू आहे? हे नीट आहे का? तो त्याग आहे. आता हे पोरं मृदंग वाजवतात, यांनाही बुक्का लावतात, पूजा करतात, हार घालतात, आणि मृदंगाची पूजा करतात. का? पूजा त्यागाची आहे, त्याच्या मागे त्याग आहे. हे वाजवतात, गोड वाटते तुम्हाला, पण यांची मेहनत आहे. रात्र रात्र घामानं भिजतात इंद्राणीच्या काठाला पोरं, गारठ्याच्या दिवसात प्रॅक्टिस करताना रात्र. नंतर पूजा आहे. मृदंगाची पूजा का? त्याच्या मागचा त्याग सांगतो मी. आता घड्याळ झपाट्यानंतर पण 2 मिनिटात. आता तुम्ही गंभीर चेहऱ्यानं ऐकता म्हणून आनंद वाटला मला. हे नीट ऐका. कोण्यातरी एका पशुनं आपल्या कातड्याचा त्याग केला. आता जे गोड वाजतंय ना ते, चर्मदान करते है तन, चर्मदान करते है तन, तब सजते है ढोल मृदंग, घिसते है तार तब निकलती है मधुर तरंग. विण्याची पूजा का? त्याला जे तार आहे अग्नीच्या ठिणग्या झडेपर्यंत घासतात महाराज. त्या ताराला उगच पूजा आहे का विण्याची? तारानं घासून घेतलं,
अग्नीच्या ठिणग्या झडेपर्यंत घासलं. इथे एका जनावरानं आपल्या कातड्याचा त्याग केला. चर्मदान करते है तन तब सजते है ढोल मृदंग, घिसते है तार तब निकलती है मधुर सुरंग. शीद दिए जाते है कोमल बास के तन मन प्राण. बासरी कशाची होते महाराज? जरड बांबूची नाही होत, कोवळा बांबू पाहिजे, कोवळा. आणि ते 1.5 फुटाचाच तुकडा असतो, फुटभऱ्याचा. अरे ज्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायला मिळत नाही त्या भगवंताच्या वटावर जाऊन बसलं ते लाकूड. काय कारण? पहिला त्यानं त्याग केला. बासरी करताना लोखंड लाल केलं जातं महाराज. लाल लोखंडाच्या सळीनं अर्ध्या इंचावर त्याला छिद्र 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 पाडून घ्यावे लागतात. एवढा त्याग केला म्हणून ते बांबूचं लाकूड देवाच्या वटावर जाऊन बसलं. छीद दिए जाते हैं जब कोमल बास के तन मन प्राण, तब निकलती है वृंदावन में बांसुरिया की तान. जो बांसुरिया छिद जाने को तैयार नहीं है, अधिकार मांगने का उसको अधिकार नहीं है. विठ्ठल ती बासरी जेव्हा ठेवली खाली, पुन्हा नाही वाजवली ना, पुन्हा बासरी नाही वाजवली. इथंच गोकुळातलेच कार्यक्रम आहे. पुन्हा शंख वाजवला लढाईत, अर्जुनरावच्या रथावर ड्रायव्हिंग केली तेव्हा. मी तिथेच होतो म्हणून सांगतो, सगळे पाड आहे तुम्हाला. शंख वाजवला, बासरी नाही. आणि त्या बासरीसाठी जगाचा बाप अजूनही रडतो, आताही रडतो. दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, नजदीक जाके देखे तो मुरली के लिए रोता बहुत है. विठ्ठल पुन्हा ती मजा चरित्रात नाही. बासरी आहे, घोंगड आहे, गाई आहे, गोपिका आहे, वृंदावन आहे, यमुना आहे, गोवर्धन आहे, यशोदा आहे, नंद पाटील आहे, काठी आहे, बासरी आहे, मस्तकाला मोराचा पीस आहे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळात आहे. तोपर्यंतच चरित्र फक्त काल्याच्या कीर्तनात. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे.
क्षेत्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळात जे चरित्र घडलं, गोकुळ सर्वांना माहिती आहे. आता वेळ संपुष्टात आली. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रार येऊ लागल्या. यशोदा ऐकून घेईना. आई नेहमी बाळाच्या बाजूनं बोलत असते बरं का. तुम्हाला चांगले अनुभव आहे. सगळ्या गावाला त्रास देणारं लेकरू असू द्या आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, ती पाटलीन वाड्याच्या दरवाजात उभी राहून त्यांच्यावरच रागावते. तुम्हाला का लेकरं, तुम्हाला लेकरं, एक एक ना 10-10, 12-12 लेकरं, माझं एक नाही सपादत का. याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूने बोलत नसल समजाव ते सावत्र असल. तशी यशोदा त्यांच्यावरच रागवायची. काय सांगत काय सांगता, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. काय वयाचा आता विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळे गे अंगणी माझ्या खेळे गे, का लटकाच घेताळ गे गोकुळच्या नारी. आणि जेव्हा घरी खोड्या करायला लागला देव सापडला. किशन्या बिलिंदर चुकीचं नाही गाव करायचं. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती तुझ्यात फरक पडणार नाही. मग गावात राहू नको. राहू नको. अरे आता आपण इथं राहण्याच्या लायकीचे नाही. 11:30 होऊन गेले. उद्या सगळे या रे. अरे तुम्ही सारे गोपाळ बस झाले झाले तयारी सगळी पाठ झाली तुम्हाला. आणि निघाले. मायनं बघितली पाठमोरी आकृतीन रडायला लागली. बरं का, याला माय म्हणतात. इथे जेवढ्या मावल्या असेल त्यांच्या बाजूने बोलतोय मी. एकाही मायला वाटत नाही राजा मुलानं सेवा करावी. मग मायची काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे, माझा दादा माझा राजा दिवसभरात एकदा डोळ्यानं दिसावा. ह्या पलीकडे आईची इच्छा नसते. अरे पोट भरायच्या निमित्तानं तुम्ही गाव सोडून जाता. लातूरला, मुंबईला, पुण्याला. सगळ्यात जास्त दुःख आईला होते. पण यात्रेच्या निमित्तानं परिवारासहित येतात. सर्वात जास्त आनंद आईला. आणि मग मुलगा सामान घेऊन वाड्यात जातो आणि माय काठी टेकत गंगापुरात फिरते. नानी, आबाई, काकी, दादा आला, माझा राजा आला मुंबईहून, 4 दिवस थांबणार आहे. काय आवडीचं करून खाऊ घालू याला काय नाही असं होऊन जातं आईला. पण जेव्हा यात्रा संपली हे सामानाची आवरावर करतं का नाही, माय रडायला लागते. जातंय वाटतं. आता कधी येईल कोणास माहित. पण जेव्हा आईच्या पाया पडते, तोंडावून हात फिरून, चालला का माझ्या राजा? हो आई, कधी येशील बाबा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल. हे बघ, हे पिकलं पान आहे. आता काही खरं नाही. गळून पडेल कधी सांगता येत नाही. पुढच्या वर्षी भेट होईलच याची शाश्वती नाही. आता कुठेही राहा माझ्या राजा, फक्त सुखाचा राहा. याला माय म्हणतात. सगळ्या जगाचा सांभाळ करणारा भगवान असला तरी पाठमोरी आकृती पाहिली आणि यशोदा रडून बाकीच्या गोपाळांना सांगू लागली, सांभाळा मुरारी प्राण
गुरुजी खेळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा यावरी उत्पात होता ती मोठे नृततील काटे सांभाळावे वगैरे वगैरे घरी जाऊन पाहून घेणे म्हणजे अभंग. खूप परजे गाय उभ्यानं गवत तोडायचे आराम जेवायला यायचे. जेवायला शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे गोपाळ खेळ यात्रा ममान झाले. सांगितलं आता कुठवर खेळता देवा. तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता कांदीभार पोटी भूक काय खेळायचे सुख काम सारोणी सकाळी आले अवघे गोपाळ झाले. आता वेळ म्हणते आणा सिदोऱ्या खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा सर्वांच्या मध्यभागी उभे राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. बिब्रदवे नुम चटरपटयो सुंगीत जगक्षे वामे पाणो मसून कौलम तपलांगुलुषु तिष्ठन मध्ये सोपरी सुरदो हासे विसुर्य लोके निच्छन्ति भुजे ने भुगबाल केली. ज्ञानेश्वर हरिभक्त
कार्यक्रम होईल आणि मग आम्हाला परवानगी द्या. बाकी सगळे काल्याचा अभंग आरती वगैरे तुम्ही उशिरा आल्यामुळे तेवढी शिक्षा तुम्हाला. मी 2 वाजता स्टेजवर पाहिजे अहमदपूरच्या म्हणून, आणि सगळ्यांना माहिती आहे चुकत नाही. मी त्यासाठी जेवत नाही पण निघालो होता. शिंके लांबविले दुरी होतो